चंद्रकांत हंडोरे के नेतृत्व में चेंबूर में आयोजित हुआ मूक आंदोलन। महाराष्ट्र के बदलापुर में नाबालिग बच्चियों पर हुए अत्याचार के विरोध में महाविकास आघाड़ी ने राज्य बंद का ऐलान किया था, लेकिन बॉम्बे हाई कोर्ट के रोक लगाने पर बंद के आह्वान को वापस ले लिया गया। फिर भी प्रतीकात्मक विरोध दर्ज करने के लिए चेंबूर के अंबेडकर गार्डन में खासदार चंद्रकांत हंडोरे के नेतृत्व में मुंह पर काली पट्टी बांधकर आंदोलन किया गया, जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गठ के माजी नगर सेवक राजेंद्र माहुलकर, जिला कार्याध्यक्ष दीपक सावंत, संभाजी लोखंडे, लक्ष्मण कोठारी, महाविकास आघाड़ी चेंबूर और अणुशक्ति नगर विधानसभा के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित रहे। बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि काळीमा फासणारी घटना, मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली। या संबंधामध्ये बदलापूरमधल्या जनतेने उत्स्फूर्त असं आंदोलन केलं आणि त्यामुळं मग शेवटी आंदोलनाच्या म्हणजे आंदोलन केल्यानंतर मग पोलिसांनी धावाधाव केली। खरं म्हणजे हे प्रकरण घडल्यानंतर 12 तास पोलीस स्टेशनमध्ये मुली आणि त्यांचे पालक यांना थांबवून ठेवण्यात आलं होतं। तर अशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा सुद्धा या बाबतीमध्ये पोचकामी करत आहे आणि आपण बघत असाल की अत्यंत घृणास्पद पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांच्यावर मुलींच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न राजरोसपणे सुरू आहे आणि मग कधीतरी या गोष्टीला वाचा फोडणं आवश्यक आहे। बदलापूरकरांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अशा या विदारक घटनेच्या संबंधी आवाज उठवला आणि महाराष्ट्र नव्हे तर देश हादरवून सोडला आणि म्हणून आम्ही पण ठरवलं महाविकास आघाडी सरकारनं महाविकास आघाडीच्या आम्ही सर्वांनी की या ठिकाणी महाराष्ट्र बंद करून या देशामध्ये महिलांच्या अत्याचारावर प्रकाश शोध टाकायचा आणि या जनजागृती निर्माण करून असे जे नराधाम आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशा भूमिकेतून आम्ही सर्वजण झालेलो आहे। परंतु दुर्दैवानं काल हायकोर्टामध्ये काही लोक गेले आणि हा जो बंद पुकारलेला होता त्याला चॅलेंज करण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी कोर्टानेही निर्णय दिला की बंद तुम्ही करू शकत नाही, त्याऐवजी तुम्ही आंदोलन वगैरे करू शकता असं हा भाग निराळा। परंतु मग शेवटी आमचे नेते पवारसाहेब, पटोलेजी, उद्धवजी ठाकरे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा बंद ऐवजी मग मूक आंदोलन आपण करू की जेणेकरून या आबाल मुली आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यावर जो अत्याचार होतो त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही या निमित्तानं महाराष्ट्रभर आमचे सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेब यांची शिवसेना या तिन्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी ते हे अशा पद्धतीनं आंदोलन सगळं सुरू आहे। आज आम्ही चेंबूर ट्रॉम्बेमध्ये आमच्या सगळ्या नेत्यांच्या सहित माननीय रवींद्र पवार येणार होते राष्ट्रवादीचे, त्यांचे दीपक सावंत जे आहेत, इथं राजेंद्र माहुलकर माजी नगरसेवक, दीपक सिसोदीजी, आमचे लक्ष्मण कोठारीजी, संभाजी लोखंडे आणि सगळे आमचे काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेनेचे सगळे नेते या ठिकाणी भर पावसामध्ये आम्ही हे आंदोलन करत आहोत की जेणेकरून या आंदोलनाचा परिणाम सरकारवर व्हावा आणि सरकार अशा पद्धतीने जे काही दडपण्याचा हा सगळे प्रकरणं दडपण्याचा प्रयत्न करतोय त्या दडपशाहीचं विरुद्ध हे आंदोलन। सर, हर दूसरे दिन ऐसी घटना सुनने में आ रही है, इतना उनको हिम्मत कहाँ से मिल रहा है इसके? अभी तक किसी ने आवाज़ नहीं उठाई, क्या बोलना चाहेंगे? घटना होती है उसी वक्त अगर पुलिस कार्रवाई करती है तो जो करने वाला जो नराधाम है उसके ऊपर जरब आती है, उनको अरेस्ट करके उसको फास्ट ट्रैक कोर्ट में लेके जाकर उनको कड़ी से कड़ी सजा मिलेगी, तब जाके ये सब कम होने वाला है। हमारे चैनल से जुड़े रहने के लिए YouTube पर टाइप करें
भारत संवाद न्यूज चैनल सब्सक्राइब बटन को क्लिक करें और बेल आइकॉन को दबाना न भूलें ताकि हमारा हर वीडियो आप तक पहुंचता रहे।